आढावा सुरू घेऊयात. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांनी केली होती पदमुक्त करण्याची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती. सत्ता नसताना पद घेणं हे एक मोठं आव्हान, मात्र पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न असेल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो पूजा करतो. आपण कधीच पूजा अर्चा केली नाही, अजित पवारांचं विधान. आपल्याला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावं लागेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य. राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला, पवारांचा आरोप. राज्य कबड्डी संघटनेची सगळी सूत्र सध्या अजित पवारांकडे. रायगडमध्ये शिवसैनिकांना आमिष दाखवून पक्ष बदलण्यासाठी दबाव आणला जातोय. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा तटकरेंवर गंभीर आरोप. पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा राजीनामा. जगताप 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. जेजुरीतील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. आज काँग्रेसच्या वतीनं संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन. काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार. पुण्यात संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. नाटकात गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आल्याचा वंचितचा आरोप. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. स्वयं पुनर्विकास समितीचा अहवाल उद्या शासनाला सादर होणार. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपूर्ण विकासाला चालना देण्याची दरेकरांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात आली होती. शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत. यानिमित्त भाजपकडून आज दुपारी 12 वाजता मुंबईत सर्वत्र शिव आरतीचं आयोजन. 6 लोकसभा, 36 विधानसभा आणि मनपाच्या 227 वॉर्डात शिव आरती. इगतपुरीमध्ये उद्यापासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर. राज ठाकरे महापालिका निवडणुकीआधी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. सत्त्याण्णव लोकांची नावं बाजूला ठेवून आपल्या एकट्यावर कारवाई केली. सरकार आणि त्यांच्या एजन्सीकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा आरोप. तर ही लढाई आपणच जिंकणार, रोहित पवारांना विश्वास. नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना अजित पवारांचा सज्जड दम. नियम सर्वांसाठी सारखेच. नियम मोडल्यास टायरमध्ये घालून मारायला सांगणार. अजित पवारांचा गंभीर आरोप. यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातील शिंदेंच्या सेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. मंत्री अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रवेश. बच्चू कडूंच्या प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसूंमुळे पक्ष अडचणीत. अकोल्यातील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत वसू यांच्या फॉर्मस प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप. वंचितचे नेते निखिल गावडेंकडून तक्रार दाखल. कुलदीप वसू यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाले नाही, मात्र वसूंनी हा प्रकार केला असल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार. बच्चू कडूंचा इशारा. तर या प्रकरणाची राज्यस्तरावर चौकशी व्हावी, कडूंची मागणी. सातबारा कोरा पदयात्रेचं यवतमाळच्या वसंतनगरमध्ये आगमन. या पदयात्रेचं बंजारा समाजाकडून स्वागत. फुलांच्या पायघड्यांनी बच्चू कडू यांचं उत्साहात स्वागत. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंचं उपोषण मागे. मनमाड राष्ट्रीय महामार्गावरच्या रखडलेल्या कामासाठी गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं उपोषण, मात्र काम सुरू झाल्यानं लंकेंनी उपोषण मागे घेतलं. ब्लड 107 गँगने हायटेक भागातील भिंतीवर रेखाटलेलं चित्र पोलिसांनी हटवलं. चित्रांच्या माध्यमातून नशेचा प्रचार सुरू होता. मीरा भाईंदरमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी माझाच्या बातमीनंतर प्रताप सरनाईकांनी घेतली दखल. ड्रग्ज रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणेचा सहभाग. सरनाईकांचा आरोप. चौकशीची ही मागणी.
मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी. ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करावा, फडणवीसांचे आदेश. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण. यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला चालना मिळणार. रत्नागिरीच्या कशेडी बोगद्यात अद्यापही लाईट नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून देखील व्यवस्था नाही. तर अजून किती माणसांचे जीव घेणार? मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला सवाल. म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर. उद्या म्हाडाच्या सोडतीचा गो लाईव्ह समारंभ. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना महानगरपालिका देणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळातील 2 स्वयंसेवकांना हे 1 दिवसीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मुंबई महानगरात उबर शटल सिटी फ्लो सेवा बंद. परिवहन विभागाकडून अॅप आधारित वाहनधारकांना कारवाई. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचेही आदेश. मध्य रेल्वे मार्गावर आज विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. हार्बर रेल्वे मार्गावर देखील आज कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात सीएसएमटीकडून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द. पालघर बोईसर दरम्यानच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल. पश्चिम रेल्वेवरील बोईसर ते वसई रोड मेमू आणि डहाणू रोड ते बोरिवली मेमू रद्द. पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:30 पर्यंत ब्लॉक असणार. आषाढी निमित्त एसटीच्या 5,200 जादा गाड्यांतून तब्बल 9,71,683 भाविकांचा प्रवास. त्यामुळे एसटीला 35,87,61,00,000 रुपयांचं उत्पन्न. सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला वैद्यक परिषदेची स्थगिती. एमसीआय नोंदणीला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध. या निर्णयामुळे 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक. 16 जुलैपासून आझाद मैदानात मोठं आंदोलन करण्याचीही शक्यता. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या रुग्णालयात अवैध गर्भपात सुरू असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचा छापा. बुलढाण्याच्या चिखलीतील रायपूरमधील घटना. परवानगी आणि शैक्षणिक अर्हता नसताना डॉक्टर करत होता अवैध गर्भपात. रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवती महिलेला रिक्षातून नेण्याची वेळ. रस्त्यातच महिलेची प्रसूती. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील मेथी गावातील प्रकार. घटनेनंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर. पंढरपुरातल्या दर्शन रांगेतील उड्डाणपुलात विद्युत करंट उतरल्यानं 3 श्वानांचा मृत्यू. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमधील धक्कादायक प्रकार. मंदिर प्रशासनानं ठेकेदाराला बजावली कारणे दाखवा नोटीस. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. विरारमध्ये रिक्षा चालकाला शिवसैनिकांनी दिला चोप. हिंदी भोजपुरी बोलेन पण मराठी नाही. रिक्षा चालकाची मुजोरी. शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर रिक्षा चालकानं मागितली महाराष्ट्राची माफी. हिंगोलीच्या कान्हेरगावमध्ये दुकानांना आग. 3 ते 4 दुकानं जळल्यामुळे लाखोंचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर रायगडच्या खोपोलीजवळ भीषण अपघात. 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जळगावच्या भुसावळमध्ये रिक्षामधून विद्यार्थी बाहेर फेकला गेल्याची धक्कादायक घटना. या प्रकाराबाबत रिक्षाचालक मात्र अनभिज्ञ. अतिरिक्त विद्यार्थी रिक्षामध्ये कोंबले जात असल्यामुळे अपघात झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. पुण्यातील कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये महिला दिलेल्या सूपमध्ये आढळलं झुरळ. लष्कर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये बस आणि दुचाकीची धडक. दुचाकी थेट एसटी बस खाली आल्यामुळे दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. जळगावातील आरआर विद्यालयात खेळताना 9वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या मारहाणी दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासामध्ये उघड. मारहाण करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. सांगलीतील तरस सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तब्बल 12 शेळ्यांचा मृत्यू.
पलूसमधील सावंतपूर येथील नळवाडी भागातील घटना. शेतकरी सयाजी शिवाजी जाधव याच्या शेतातील शेळ्यांच्या गोठ्यावर हा हल्ला झाल्याची माहिती. नायगावमध्ये विजेचा शॉक लागल्याने 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू. सोसायटीत बॅडमिंटन खेळताना शटल काढताना ही दुर्घटना घडली. घटनेनंतर रहिवाशांमध्ये संताप. मुंबईच्या गोरेगावातील आरे पोलीस स्टेशनच्या हद्दील बाईकची चोरी. 100हून अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपीला अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून अकोला ते गांधीग्राम या कावड मार्गाची पाहणी. कावड यात्रेच्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. वर्ध्याच्या हिंगणघाट ते आर्वी सिमेंट रस्त्याला भेगा. यामुळे दुचाकी आणि मोठ्या वाहनांचा अपघात होत असल्याचं चित्र. कंपनी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. खासदार अमर काळेंची मागणी. डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. रिक्षा चालकानं स्वतः खड्डे भरायला केली सुरुवात. केडीएमसी अधिकाऱ्यांनी खड्ड्यांकडे रस्त्यावर उतरून गांभीर्यानं लक्ष द्यावं, यासाठी रिक्षा चालकाचं कृत्य. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. 17 जुलैपर्यंत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज. संगमेश्वरमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन. 105 बैल जोड्यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग. उद्योगमंत्री उदय सामंतांनीही लावली हजेरी. पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश. पाय घसरल्यानं पर्यटक पडल्याचा स्थानिकांचा दावा. पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात. पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे पर्यटक कठडे ओलांडून थेट नदीपात्रात जात असल्याचं चित्र. देशात कोरोनाच्या XFG व्हेरियंटचा वेगाने प्रसार. राज्यात एकूण 90 रुग्णांची नोंद. चीनमधील पूरस्थिती आणखी बिकट. झियामिन शहरात ओव्हरब्रिजवरून पाणी पडत असल्याचं चित्र. तर फुजियान प्रांतातील जियामिन शहरात 320 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. पुरामुळे अनेक वाहनं देखील वाहून गेलेत. अमेरिकेच्या आयोवा राज्यात पूरस्थिती. डेनपोर्ट शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढताना कार चालकाची कसरत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30% कर लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून कर आकारला जाणार. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.